पण इथे प्रकर्षाने एक गोष्ट मला जाणवते, की प्रत्येक खेळाडूच्या आयुष्यात चढ-उतार येत असतात. तसेच चढ-उतार आयुषच्या बाबतीत पण आले होते. मुंबईकडनं त्यांनी खूप चांगली वयोगटातल्या क्रिकेटमध्ये कामगिरी केली होती. पण 1 वर्षांपूर्वी म्हणजे गेल्या वर्षी एप्रिल-मे महिन्यात बी-सी-सी-आयच्या नॅशनल क्रिकेट अकॅडमीचा जो कॅम्प असतो, प्रशिक्षण शिबिर असते, की ज्या शिबिरात देशभरातून काही क्रिकेटपटूंची निवड केली जाते. देशांतर्गत वयोगटातील क्रिकेटच्या कामगिरीवरून आणि त्यानंतर त्यांना प्रशिक्षण दिलं जाते. तर असाच एक कॅम्प चेन्नई असाच एक कॅम्प बेंगलोरमध्ये आयोजित करण्यात आला होता. 30 खेळाडूंची देशभरातून निवड केली गेली होती आणि तो कॅम्प होता भारताच्या 19 वर्षाखालील संभाव्य संघाचा त्यांची तयारी करून घेण्याच्या दृष्टीने. पण त्या प्रशिक्षण शिबिरासाठी आयुष म्हात्रेची निवड झाली नव्हती आणि अर्थात निवड झाली नसल्यामुळे तो निराश झाला होता, हताश झाला होता. कारण भारताकडून 19 वर्षाखालील संघातून खेळण्याची आपली संधी हुकली की काय असं त्याला वाटत होतं. पण त्यानंतर त्याच्या प्रशिक्षकांनी त्याच्यावर मेहनत घेतली. त्याला पाठबळ दिलं, कॉन्फिडन्स दिलं. ज्या काही उणिवा असतील त्याच्यावर काम करून तो अधिक सक्षमपणे तयार झाला. त्यानंतर मुंबईनं खास करून मुंबई क्रिकेट संघटनेच्या प्रशिक्षकांनी निवड करताना खास करून त्याच्यातलं नैपुण्य ओळखलं आणि हा मोठ्या स्तरावर जाणारा खेळाडू आहे, मोठ्या स्तरावर खेळू शकणारा खेळाडू आहे, असं त्यांनी ओळखून त्याला संधी दिली. खरं तर तो तेव्हा केवळ 16 वर्षाचा खेळाडू होता. म्हणजे मुंबईकडून 19 वर्षाखालील स्पर्धेत तो खेळणार होता. त्याची निवडही झाली होती. नेतृत्वही त्यांनी मला वाटतं एका सामन्यात केलं होतं. पण मुंबई रणजी संघाचे म्हणजे वरिष्ठ संघाचे जे निवड समितीचे अध्यक्ष आहेत, मुंबईचे माजी डावखुरे फिरकीपटू संजय पाटील यांच्या निवड समितीने निर्णय घेतला, की आयुष म्हात्रेला आपण सीनियर क्रिकेटमध्ये चाचपडलं पाहिजे, की तो त्यासाठी तयार आहे का? आणि त्यानंतर त्यांनी त्याला मुंबई रणजी संघाचा जे प्रशिक्षण शिबिर सुरू होतं अल्लूरला, त्यासाठी त्याला पाठवलं. तिथेच जी के-एस-सी-आयची कर्नाटक क्रिकेट संघटनेची एक स्पर्धा होती तिमय्या चषक म्हणून. त्या स्पर्धेत त्याला खेळवण्याचा निर्णय घेतला. ज्याच्यात देशभरातले रणजीपटू खेळताना दिसतात. त्या सामन्यात त्याने अर्धशतकी खेळी केली आणि तेव्हाच लक्षात आलं, की हा खेळाडू, हा फलंदाज वरच्या क्रिकेटसाठी तयार झालाय. त्यानंतर आयुष म्हात्रेनी इराणी कप स्पर्धेत पदार्पण केलं.